कशासाठी होऊ काही वेगळा, कशाला मी इथून वेगळेपणाचा विचार करू, अशा प्रकारची अनन्यता. या जडणं म्हणजे नेमकं काय? प्रामुख्याने 3 गोष्टी आहेत. संतांचं चरणस्पर्श दर्शन होणं, संतांची संगती प्राप्त होणं आणि संतांची अंतरंग सेवा करणं म्हणजे जडणं. नेवासा क्षेत्रामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर ज्ञानोबारायांनी जे ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, त्यावेळी अनेक लोक निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी यायचे किंवा या सगळ्या बंधू मंडळीच्या संत मंडळीच्या दर्शनाला येत असत. हे झालं त्या लोकांचं फक्त संत दर्शन. दुसरा प्रकार आहे की तीर्थयात्रेच्या काळामध्ये ज्ञानोबारायांनी संतांच्या किंवा निवृत्तीनाथ महाराजांच्या सोबत आलेली ही सगळी संत मंडळी, त्यांना संतांची संगती प्राप्त झाली. आणि एक ज्ञानोबराय असे आहे की जे ज्ञानोबराय संत चरणी म्हणजे चरण शब्दाचा अर्थ स्वरूप आहे. उत्तमानामी स्वरूपम पाद शब्देन भन्यते. संत स्वरूपाशी जडले गेले. किती जडले गेले? ज्ञानोबराय सद्गुरू